जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनल वरती सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या संस्कृतीतील एक अनमोल ठेवा, लक्ष्मी आगमन। आपण अनेकदा सण उत्सव साजरे करतो, पण त्या मागे दडलेला खरा अर्थ आणि परंपरा आपल्याला माहित असतातच असं नाही। आज आपण अशाच एका सुंदर परंपराबद्दल जाणून घेणार आहोत, जेथे घरात केवळ लक्ष्मी नाही तर सुख, समृद्धी आणि प्रेम येतं। चला तर मग या पारंपरिक प्रवासात सामील होऊया आणि लक्ष्मी आगमनाचा खरा अर्थ समजून घेऊया। सदरचं चित्रीकरण हे माझी लाडकी बहीण किरण आई राऊत यांच्या घरी जाधववाडी चिखली या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। हे फक्त पाऊल नाहीत तर हे आहेत शुभ संकेत। हे फक्त विधी नाही तर ही आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारी संस्कृती। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आमच्या घरच्या अंगणात लक्ष्मीच्या पावलांनी उमटलेला आनंद। हा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की लक्ष्मी आगमन म्हणजे काय, ती कशी साजरी केली जाते आणि यामागे दडलेला खरा अर्थ काय आहे। हा व्हिडिओ तुम्हाला फक्त एक सण नाही तर भारतीय संस्कृतीची ओळख करून देईल। चला तर मग या प्रवासात सामील होऊया आणि लक्ष्मी मातेच्या आगमनाचा सोहळा पाहूया। याबद्दल अधिक माहितीसाठी व अशाच पारंपरिक गोष्टी जाणून घेण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। लक्ष्मी आगमनाशी संबंधित पौराणिक कथा। असं मानलं जातं की लक्ष्मी आगमन हा सण गौरी आणि शिवपार्वती यांच्या कथेशी जोडलेला आहे। पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिव कैलास पर्वतावर तपश्चर्या लीन होते। त्यांच्या अनुपस्थितीत पार्वती मातेला एकटेपण जाणवत होते। आपल्या या मुलाप्रमाणेच इतर जीवांवरही प्रेम करण्याची त्यांची इच्छा होती। त्यामुळे त्यांनी आपल्या माहेरच्या म्हणजेच पृथ्वीवरील मैत्रिणींना, सखींना भेटायला जाण्याचा निर्णय घेतला। गौरीने जेव्हा पृथ्वीवर येण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा तिला पाहून सर्व महिला आनंदित झाल्या। त्यांनी तिचं खूप स्वागत केलं आणि तिला आपल्या घरी घेऊन गेल्या। अनेक दिवस गौरी आपल्या मैत्रिणींसोबत त्यांच्या घरी राहिली आणि त्यांच्यासोबत सुखदुःखाच्या गोष्टी केल्या। यामुळे पृथ्वीवरील घरांमध्ये सुख, समृद्धी, प्रेम आणि आनंद वाढला। काही दिवसांनी गौरीला परत कैलास पर्वतावर जायचे होते तेव्हा तिच्या मैत्रिणींना खूप दुःख झालं। त्यांनी गौरीला विनंती केली की हे माते, तू आम्हाला सोडून जाऊ नकोस। तुझ्या उपस्थितीने आमच्या घरात आनंद आणि भरभराट आली आहे। त्यावर गौरींनी त्यांना सांगितलं, मी साक्षात लक्ष्मीचं रूप आहे। वर्षातून काही दिवस मी तुमच्याच घरी येईन आणि तुमच्या घरात वास करेन। गौरीने त्यांना हे वचन दिलं। तेव्हापासून दरवर्षी भाद्रपद महिन्यात गौरी माहेराहून पृथ्वीवर येते आणि तिच्या येण्याने घरात सुख, समृद्धी आणि आनंद येतो अशी श्रद्धा आहे। कथेतील सामाजिक संदेश आणि शुभ संकेत। लक्ष्मी हे गौरीचेच रूप आहे। या कथेनुसार लक्ष्मी ही एक केवळ धनाची देवता नाही तर ती पार्वती म्हणजेच गौरीचे एक रूप आहे। गौरी प्रेम, वात्सल्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे। जेव्हा घरात मुली किंवा स्त्रिया आनंदी असतात तेव्हा घरात सुख, शांती आणि भरभराट येते। माहेर आणि सासरचे नातेसंबंध। ही कथा माहेर आणि सासरच्या नात्याला महत्त्व देते।
ज्याप्रमाणे गौरी आपल्याला माहेरी येते, त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्री आपल्या माहेरी येते. यामुळे कुटुंबातील बंध अधिक मजबूत होतात. एकमेकांना समर्पित होण्याची भावना. हा सण सलोख्याचे आणि प्रेमाचे प्रतीक आहे. यातून समाजातील सर्व महिला एकत्र येतात, एकमेकींना मदत करतात आणि त्यांच्यातील नातेसंबंध दृढ होतात. सकारात्मकता आणि समृद्धी. गौरीच्या आगमनामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा येते. ही कथा आपल्याला सांगते की घरातल्या स्त्रियांचा आदर केल्यास आणि त्यांना आनंदी ठेवल्यास घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. शेती आणि निसर्गाशी नाते. भाद्रपद महिना हा शेतात पीक तयार होण्याचा काळ असतो. त्यामुळे लक्ष्मीचे आगमन हे शेतीतून मिळणाऱ्या समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या सणामध्ये धान्याची रास ओलांडून लक्ष्मी घरात येते, हे निसर्गाप्रती असलेली कृतज्ञता दर्शवते. या कथेमुळे लक्ष्मी आगमन सणाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येते आणि तो केवळ एक धार्मिक विधी न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाचा बनतो. चल चल बाई गौराई आल्या ते सोन्याच्या बाई, गौराई आल्या ते सोन्याच्या
विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची हो उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती रत्न खचित भरा तुझ गौरी कुमारा गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो भरा शोभा तो भरा ऋणझुणती नूपुरे ऋणझुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती लंबोदर पीतांबर फणीवर बंधना फणीवर बंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना सोंड वक्रतुंड त्रिनयना दासरामाचा वाट पाहे सदना पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती लोटांगण वंदेन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या देवनं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिये बुद्ध्यात्मना वा प्रकृतितो वा करोमि यज्ञं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सोन्याच्या पाऊलांनी ज्येष्ठ कनिष्ठाल्या ओवाळी तुकापुराने भक्ता प्रसन्न झाल्या सोन्याच्या पाऊलाने ज्येष्ठा कनिष्ठ आल्या ओवाळी तुकापुराने भक्ता प्रसन्न झाल्या सोन्याच्या पाऊलांनी ज्येष्ठ कनिष्ठ आल्या ओवाळी तुकापुराने भक्ता प्रसन्न झाल्या सोन्याच्या पाऊलांनी कुंकुवाने घातला सडा मुखी तांबूल विडा हाती शोभे हिरवा चूडा दिला प्रसाद
पंच प्राणांच्या ज्योती आरती भक्त गाती तेथे नाविन्याच्या ज्योती नाविन्याच्या ज्योती सोन्याच्या पावलाने ज्येष्ठा कनिष्ठ आल्या ओवाळी तो कपुराने भक्ता प्रसन्न झाल्या सोन्याच्या पावलाने भावभक्तीच्या केल्या माळा घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे घुंगर माळा केला गणेशाचा सोहळा सोन्याच्या पावलाने ज्येष्ठा कनिष्ठ आल्या ओवाळी तो कपुराने भक्ता प्रसन्न झाल्या सोन्याच्या पावलाने गौराईची भरली ओटी लावली चंदन बूटी कीर्ती तिची जग जेठी झाली दर्शना दाटी सोन्याच्या पावलाने ज्येष्ठा कनिष्ठ आल्या ओवाळी तो कपुराने भक्ता प्रसन्न झाल्या सोन्याच्या पावलाने पश्चिमी नाचू ह्या गायचा त्या गायचा सुना नाही आला जोडवी नाही मला पश्चिमी नाचू कशी मी नाचू ह्या गायचा त्या गायचा शिंपी नाही आला जोडवी नाही मला कशी मी नाचू ह्या गायचा त्या गायचा काकर नाही आला चांगली नाही मला कशी मी नाचू पाटबाई पाठ चंदनाचं पाठ पतिदेव बघतात माडीवर वाट पाटबाई पाठ चंदनाचं पाठ पतिदेव बघतात माडीवर वाट फुबाई फुगाडी कंचन करती फुगाडी फुबाई फुगाडी कंचन करती फुगाडी
ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पेटा बांधल्याला भाऊ माझा ग जावे तुझा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली झोप चाळवली पोरी पिंगा शालू नेसल्याने बहीण माझी ग सोन तुझी ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली माग घालवली पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा भाऊ माझा ग सोबरा जाग अग दादा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवलं मला भुलवलं पोरी पिंगा तुझ्या भावाचं डोळं चकनच रूप हेकन ग पोरी पिंगा बहीण माझी कलेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा तुझ्या बहिणीचं नाक नक्त ग पांड तप्त ग पोरी पिंगा माझ्या भावाचा भारी दर्रार पळती थर्रार कारी पिंगा भाव तुझा ग भीत झुरळाला काळ्या उंदराला पोरी पिंगा बहीण माझी ग दश कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा तुझ्या बहिणीचं काय नरडग कावळा वरडग पोरी पिंगा अशा बहिणीला कोण आणणार कशी म्हणणार पोरी पिंगा बहीण माझी कसाई बावरून घे सावरून पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवलं लुगडा नेशिवलं पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्यानं मला बोलवली रात जागवली पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी गवारी मंदी गवार बाई मंगळा गवार गवारी मंदी गवार बाई मंगळा गवार चला ग मंगळा गौरी साया करूया जागर चला ग मंगळा गौरी साया करूया जागर आयानो या ग मायानो शेजारनी नो या गया आयानो या ग मायानो शेजारनी नो या गया फुलून आलंय अंगण मैत्रिण्यान धरलंय रिंगण फुलून आलंय अंगण मैत्रिण्यान धरलंय रिंगण चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन गडणी चल ग माझ्या मैत्रिणी माहेर वाशिन गडणी कशान मन हे झालं ग बाई कावर गावर कशान मन हे झालं ग बाई कावर गावर चला ग मंगळा गौरी साया करूया जागर चला ग मंगळा गौरी साया करूया जागर सासुरवाशी सुनर सोन बसली कैसी सासुरवाशी सुनर सोन बसली कैसी यादवराया राणी रुसून बसली कैसी यादवराया राणी रुसून बसली कैसी सासू गेली समजावयाला चल जुलबाई माझा घराला अर्धा संसार देते तुझला असला संसार नको समजला नको सासुरवाशी
फुगडी तू मी नाही तू बाई मी नाही तू फुगडी तू लुगडी तू मी नाही तू बाई मी नाही तू फुगडी तू लुगडी तू मी नाही तू बाई मी नाही तू निसर फुगडी घोडा फुगडी फुगडीचा धिंगाणा फुगडीचा धिंगाणा ग बाई पिंग्याचा पिंगाणा पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा तुझ्या पिंग्याने मला बोलवलं दिस घालवलं पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा
आपण गौरी गणपती आणि लक्ष्मीच्या आगमनाबद्दल बोलणार आहोत. हा काळ आपल्या सांस्कृतिक खूप महत्त्वाचा मानला जातो. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते आणि सोबत लक्ष्मी देखील येते. गौरीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. या 3 दिवसाच्या उत्सवात गौरीला घरात आनंदाने आणि उत्साहाने आणले जाते. काही ठिकाणी गौरी बसवल्या जातात तर काही ठिकाणी लक्ष्मीचे मुखवटे बसवले जातात. या गौरीचे मुख्य रूप म्हणजे लक्ष्मी, जी धनधान्य आणि समृद्धीची देवता आहे. आपल्या घरात गौरी आणि गणपती बसवण्यामागे एक सुंदर कथा आहे. भगवान शिव आणि माता पार्वती यांचा पुत्र गणपती. गौरी आणि गणपती एकत्र येतात कारण गौरी ही पार्वतीचे रूप आहे. या सणाच्या काळात आपण गौरी आणि गणपतीचे एकत्र पूजा करतो. या 3 दिवसामध्ये स्त्रिया गौरीसमोर हळदी कुंकू समारंभ आयोजित करतात. गौरीचा प्रसाद वाटला जातो. घरासमोर पणत्या लावून रांगोळी काढली जाते. हे सर्व प्रेम आणि आनंदाचे प्रतीक आहे. या गौरी गणपती सणाचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी यावी. विशेषतः लक्ष्मी मातेचे आगमन झाल्याने आपल्याला आशीर्वाद मिळतात, ज्यामुळे आपले घर धनधान्य आणि समृद्धीने भरते. आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जय चौधरी क्रिएटर या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आपल्या सबस्क्राईब करण्याने अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी आपणास पाहावयास मिळतील. आम्ही आमच्या चॅनलवर कोणत्याही प्रकारे व्हिडिओ टाकला की सर्वप्रथम तो आपल्याला पाहायला मिळेल.